प्रगट होणं म्हणजे तरी काय आहे की आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होणं म्हणजे प्रगट होणं. जन्माला येणं म्हणजे प्रगट होणं नव्हे. जन्माला आपण सगळेच येत असतात. कुणी येतं, किडाही येतो, मुंगी येते. तो वाढदिवस नव्हे. आपल्याला ज्यावेळी परमेश्वराचं ज्ञान पूर्ण अर्थानं प्राप्त झालं तो आपला प्रगट दिन. कारण त्या दिवशी आपल्याला कळालं की आपण परमेश्वर आहोत, आपण सर्वसामान्य नाही आहोत. आपल्यामध्ये सुद्धा स्वामींचा अंश परिपूर्णपणे वास करतो. आपल्याला काटकर महाराजांनी हे दाखवून दिलं कोल्हापूरमध्ये आणि ते आपल्याला शिकायचं आहे. सद्गुरूंच्याकडून आपण हा बोध घ्यायचा असतो. आणि या बोलायचं बरंच आहे तुमच्याशी, पण आपण या ठिकाणी थांबूया आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूयात. वेळ किती झालेला आहे इथल्या घड्याळाप्रमाणे? आपण थांबायचं ना आता? ठीक आहे. आणि हे सगळं आपण शहरामध्ये असल्यामुळं थोडं वेळेला काटेकोर राहायला पाहिजे. कारण बाबांचं पण नेहमी हे सांगणं असतंय की तुम्ही जास्त लांबवू नका, कुठे गेलात तर बाहेर काटेकोरपणे सत्संग करा, लोकांना वेळेवर जेवायला सोडा, त्यांची काळजी करा सगळ्या समाजाची. तुम्ही एक वेळ उपाशी राहा, पण दुसऱ्यांना तुमच्यामुळं त्रास होईल असं काही करू नका. आणि म्हणून मी फक्त वेळेकडं बघितलं, नाहीतर मग आपण असं रात्रभरी जरी बसलोत तरी काही हे संपणार नाही आहे.